अंबेजोगाई तालुक्यातील काळवटी तांडा क्रमांक 2 वर आज जाधवर मॅडम यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम होता। प्रत्येक या ठिकाणचे स्थानिक नागरिक, पालक, विद्यार्थी भावूक झालेत आणि त्यानंतर ह्या सगळ्या महिला माता पालक माझ्यासोबत आहेत। खरं तर जाधवर मॅडम आणि तुमचं एक काय वेगळं नातं तयार झालं होतं। आज निरोप देताना प्रत्येकाचा कंठ दाटून येतोय, डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळतात। आम्हाला मॅडमचा भरपूर सहवास चांगला होता, त्याच्यामुळं आम्हाला असं म्हणजे हेच सहन करून बोलायचं असते काय बाबा। किती म्हणजे खरं तर दिवसामधून कधी तुम्हाला बोलायच्या किंवा कधी भेट झाली तर नेमकी काय चर्चा वगैरे व्हायची? असं घरासारखंच वाटतंय, समजा समजा असं मॅडम म्हणजे एक आई, असं बहीण ह्याच्यासारखा स्वभाव होता त्यांचा। तुमचे विद्यार्थी वगैरे होते या शाळेमध्ये? माझे विद्यार्थी नव्हते समजा, पण आता गावातले म्हणजे आमचेच आहेत ना विद्यार्थी। गाव म्हणजे आमचंच आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्याचं आम्हाला मी स्वतः गावचे सरपंच आहेत। मुलगी आहे माझी सरपंच गावची। हां, काय आज खरं तर त्या उद्यापासून नसणार आहेत। तुम्ही जरी वाट जरी बघितली तरी ते उद्या येणार नाहीत तुमच्या। पण असं बोलल्यावर येतात ना कार्यक्रमाला, ह्याला आम्ही बोलल्यावर त्या नाहीत सोडून राहणार, आम्हाला येणार ना कार्यक्रमाला। काय तुमच्या काय आता त्यांच्यासोबतच्या आठवणी, काय चर्चा आहे कधी झालेली ती आज आठवत होती असं काही सांगू शकाल का? आज ती सेवापूर्तीच्या कार्यक्रमामध्ये नक्की ती चर्चा आठवत होती, अशी कोणती एखादी भेट आहे? मॅडमचा स्वभाव खूप भारी होतं, कारण का गावामध्ये विद्यार्थीला बी खूप चांगलं शिकवलं, त्याचाच आनंद आहे आम्हाला। आज आज सोडून चालल्यामुळं दुःख होईल आहे आम्हाला। तुमचे किती विद्यार्थी वगैरे या शाळेमध्ये? वर्कर आहे गावामध्ये फिरताना आमच्या लेकराला गोळ्या औषध द्या म्हणून खूप प्रयत्न करायचे ते। हो, खूप त्यांचं ही होतं, लेकरावर प्रेम होतं। म्हणजे शाळेची काळजी घेत घेत त्यांच्या आरोग्याची देखील काळजी तुमच्या माध्यमातून करायची? खूप घेतली त्यांनी आरोग्याचे पण। आमच्या सिस्टरला, आमच्या म्हणजे डॉक्टरला त्यांनी बोलायचं, आमच्या इथं कॅम्प घ्या, आमच्या लेकरांना बघा ताप येते, आमच्यापाशी गोळ्या ठेवून जा, असं खूप काही म्हणायचे ते। त्यांचा मुलगा देखील डॉक्टर आहे। कधी त्यांच्या माध्यमातून कधी एखाद्या इथल्या पेशंटचा विलाज, कधी विद्यार्थ्यांचा विलाज असं कधी झालं का? नाही म्हणल्या होत्या ना, आमचं म्हणजे माझं लेकरू वरच्या दवाखान्यामध्ये आहे असं काही, पण ती इथं काही आम्हाला एवढं मार्गदर्शन मिळालं नाही, एवढं काही माहीत नाही। तुमच्याकडे जे अवेलेबल मेडिकल होतं त्याच्या माध्यमातून त्याचा हक्क होतं, ती बोलून घ्यायची आमच्यापासून। हां, तुमची काय आठवण आहे? आता खरं तर उद्यापासून मॅडम इथं येणार नाहीत। आम्हाला अशी आठवण आहे की त्या खूप खूप चांगल्या होत्या। आम्हाला कोणत्या कामात मदत होती, त्यांना झाडं लावायची अपेक्षा होती, झाडाला पाणी पाणी स्वच्छता हे कर, असे माझ्यावर खूप त्यांचे उपकार होते। ते पण तुम्ही झाडाचा विषय घेतलाय, इथं शाळेच्या आवारामध्ये त्यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या हस्ते किती झाडाची लागवड झाली असं काही आहे का? नाही, म्हणजे झाडं लागले जसे त्यांनीच किती झाडं लावलेत? तरी 10-15 झाडं आहेत सर ती। मग त्या झाडावरती खूप लक्ष ठेवायचे, कारण काय ह्याला म्हणायचे की पाणी टाक, पाणी चालू करून, आणि ते खूप लक्ष दिलेले। हां, त्यांचं म्हणजे ते चाललेत, पण एक त्यांची आठवण ठेवून चाललेत मॅडम। त्या म्हणजे त्यांनी ती रोप लावले, ती रोप तयार करत होते मॅडम। फुलाचे पण लई आवड होती त्यांना, आम्ही देवाला पण इथून फुलं न्यायचे त्यांच्या इथून, हो शाळेतून। आता किती झाडाची हाईट किती झाली जवळपास? झाडाची हाईट म्हणजे 6 फूट असेल ना सर, 6 फूट आहे। त्याच ठिकाणी नवीन शिक्षिका आलेत, काय प्रतिक्रिया असणार आहेत? हे सगळ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया, बोलत असलेली ही चर्चा काय सांगून जाते असं वाटतंय? मला त्यांचा सहवास खूप कमी लाभला, 7-8 महिनेच, पण त्या 7-8 महिन्यात एवढे अनुभव आज दिले मला त्यांनी की मला म्हणजे इथं आहे तोपर्यंत मी ते अनुभव पुरतील एवढे अनुभव त्यांनी मला दिलेत। इथं आल्यानंतर शाळेचा परिसर बघितला, खूप सुंदर असा शाळेचा परिसर केला त्यांनी, फुलं लावली, झाडं लावली, म्हणजे रमणीय वातावरण आहे। विद्यार्थ्यांमध्ये सारखं रमलेल्या असायच्या, खूप सहकार्यवृत्ती आहे। तुम्ही पाहताय की गावातले लोकसुद्धा किती म्हणजे भावुक होत आहेत, तर खूप छान काम आहे मॅडमचं। तुमच्यासोबत कधी काही चर्चा वगैरे झाली का अशी? आता खरं तर त्यांनी जे रोपं लावले, झाडं लावलेत,
त्यांनी जे झाडं वगैरे लावलेत, कोणकोणते झाड आहेत, कोणकोणत्या प्रकार? आंबा, चिक्कू, आवळा आहेत. हं. जवळपास किती 12 झाडांची लागवड झाली. नाही 25 लावले होते, पण आता आहेत 10-15 काय का वाळून गेलेत. हं. आता त्याच्यानंतर एक सरपंच तुमची मुलगी आहे असं म्हणतात, त्याची जोपासना वगैरे उन्हाळ्याच्या दरम्यान त्यांची आठवण म्हणून करतात का त्याची जोपासणी, त्याला पाणी वगैरे घालून? हां करता ना सर. ओके, धन्यवाद. खरं तर जाधवर मॅडम यांच्या आठवणी ज्या आहेत ती झाडांच्या माध्यमातून सगळ्या या माता पालकांना दिसून येणार आहेत. आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, बीड, अंबेजोगाई.